जिल्ह्यामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हा कलेक्टरला जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्याला आम्ही निवेदन देत आहोत आणि या निवेदनाचा प्रमुख विषय जो आहे, इथे काल सुखविंदर सिंग बादल अकाली दलचे अध्यक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये आलेले होते आणि त्यांचा प्रमुख उद्देश होता की जे सचखंड गुरुद्वारा बोर्ड 1956चा जो ॲक्ट आहे तो संयुक्त असा बोर्ड आहे आणि त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही सरकारला कुठल्याही पद्धतीचा। तर या ॲक्टमध्ये सुधारणा करून दुरुस्ती करून त्याचं संशोधन करून इथल्या सरकारला गुरुद्वाऱ्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा त्यांचा जो मानस आहे, हा मानस कुठेतरी नक्कीच दूषित मानसिकतेतून ते करत आहेत आणि इथले जे आमचे शीख समुदायाचे जे आमचे बांधव आहेत यांचा जो अधिकार आहे त्या अधिकारापासून त्यांना कुठेतरी डावलण्याचा किंवा बाजूला करण्याचा तो प्रयत्न इथे चालू आहे। इथल्या या काँग्रेस आणि या BJPची जी सत्ता जी आहे, इथले महाराष्ट्र शासन, या महाराष्ट्र शासनाचा हा जो डाव आहे हा त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते इथे नांदेडमध्ये आले आणि नांदेडमध्ये त्यांनी मीटिंग्स घेतल्या आणि या वातावरणामध्ये त्यांच्यावर इथे हल्ला झाला। हा हल्ला कोणी केला का करायला लावला, याच्या मागचे जे कोणी सूत्रधार आहेत त्यांनाही सुद्धा त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांनाही अटक झालं पाहिजे, अशी प्रमुख मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने इथे करण्यात येत आहे। याचबरोबर सुश्री बहनकुमारी मायावतीजींनी या सर्व बाबी लक्षात घेता ताबडतोब इथे ट्विट केलेलं आहे आणि या सगळ्या बाबीवर चिंताजनक असं बहिणजीनं वक्तव्य केलेलं आहे आणि सरकारला इशारा दिलेला आहे की आपण लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन आरोपीवर कारवाई तर केलीच पाहिजे, पण जे सूत्रधार आहेत या सूत्रधारावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि गुरुद्वारा बोर्ड जे अल्पसंख्याक जे सर्व आमचा समुदाय आहे यांच्या ज्या सगळे अधिकार आहेत हे सुरक्षित राहिले पाहिजे असं बहिणजींनी चिंता व्यक्त केलेली आहे।